सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आताची वेळ अशी आहे की आज पुन्हा एमपीएससीची जाहिरात आली, अधिकारी होण्याची संधी जागून आली। आज पुन्हा एमपीएससीची जाहिरात आली आणि अधिकारी होण्याची संधी जागून आली। एमपीएससीने जरी आयुष्याची राखरांगोळी केली तरी एकदा अधिकारी होण्याची सुप्त इच्छा जागृत झाली। आज काही दिवसांवर परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत आणि तुमचा सर्वांचा अभ्यास झालेला आहे आणि आज झालेला आहे आणि सध्या सर्वजण टेस्ट सिरीज सोडवत असतील किंवा लायब्ररीत बसून कॉन्सन्ट्रेशननं अभ्यास करत असतील। अशा सर्व एमपीएससीची तयारी करणाऱ्या तळागाळातून येणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी अधिकारी होण्यासाठी आणि एमपीएससीतून पद निर्माण करण्यासाठी आणि भावी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देते। सर्वप्रथम मी तुम्हाला माझा परिचय देते। मी स्नेहल गजानन आळे, तुमच्या अकोटच्या शेजारी जवळ 10 किलोमीटरवर गाव सावरा मंचरपूर इथली मी राहणारी आणि 2015ला माझं PSI पदी सिलेक्शन झालं आणि 2016 एक वर्षाचं ट्रेनिंग संपवून 2016 ते आज पावेतो मी अमरावती जिल्ह्यात कार्यरत होती। अमरावती जिल्ह्यात मी विविध पोलीस स्टेशनला कार्य केलेलं आहे। तसेच आता मी नवी मुंबई सायबर सेल येथे कार्यरत आहे। आदरणीय खारोळे सरांनी मला तुमच्या सर्वांशी हितगुज करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः खारोळे सरांचे धन्यवाद मानते। आमचा जिथून प्रवास सुरू झालेला तिथून सरांनी ज्यावेळेस क्लासेस सुरू केलेले, ॲक्च्युली माझं डीएड झालेलं आणि डीएड नंतर काय करायचं त्यावेळेस दिशा दिसत नव्हती, कारण नुकतंच डीएड झालेलं आणि सीईटी बंद झाली। मग सीईटी बंद झाली तर काय, त्यावेळेस आम्हाला एमपीएससीचा सुद्धा माहीत नव्हता। तर काही अभ्यासला सुरुवात केली आणि त्यावेळेस कळलं की एमपीएससी काहीतरी असते। ज्यावेळेस एमपीएससीच्या सुरुवातीला एक्झाम दिली त्यावेळेस तिन्ही परीक्षेच्या प्री पास झाले, पण ग्रॅज्युएशन कंप्लीट नव्हतं आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही, त्यामुळे पुढची मुख्य परीक्षा देता येणार नाही। त्यामुळे एक्झाम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस PSI राज्यसेवा STIच्या प्री दिल्या आणि PSI थ्रू माझं PSI सिलेक्शन होऊन PSI थ्रू सिलेक्शन झालं। त्या आधीची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगते, कारण सिलेक्शन झाल्यानंतरचा प्रवास आणि सिलेक्शन व्हायच्या आधी ज्या प्रवाहात तुम्ही सर्व सध्या आहात, कारण प्रिपरेशनला 1 वर्ष पूर्ण लागलेलं, एक्झाम द्यायचे रिझल्ट येणार नाही, एक्झाम द्यायचे रिझल्ट येणार नाही, का असं आपल्यासोबत होत आहे? माझं म्हणणं आहे की ॲक्च्युली 3 टाईपचे विद्यार्थी असतात की क्लासला यायचं, घरचे पाठवतात म्हणून क्लासला यायचं आणि रिटर्न जायचं, आणि दुसरे क्लासला मी अभ्यास करतो, माझं आता सिलेक्शन होणार, 6 महिन्यात माझं सिलेक्शन झालं पाहिजे, 6 महिन्यात जर सिलेक्शन झालं नाही तर क्लास सोडून देणार, आणि तिसरे असे की त्या स्वतःची घरची परिस्थिती जाणून आणि अभ्यासाची चिकाटी पकडून तिथं टिकून राहणारे असे 3 टाईमचे विद्यार्थी मी क्लास केलेला आहे, मी एमपीएससीचा अभ्यास करत आहे, त्यामुळे मी बघितलेल्या आहेत। त्याच्यातून जे एमपीएससी अशी एक गोष्ट आहे की जो चिकाटी धरून स्वतःची मानसिकता टिकवून धरतो तो एमपीएससी मध्ये नक्कीच सक्सेस होतो। कारण मी ज्यावेळेस क्लासला बसायची, मला असं वाटतं की मी ज्या क्लासला बसायची त्यामधले आज 90% स्टुडंट आज सरकारी नोकरीवर लागलेली आहे। आणि एक महत्वाचं की ऍड आली म्हणून फॉर्म भरायचा आणि अभ्यास सुरुवात करायचा आणि एक्झाम द्यायची, आणि ऍड गेली की आपलं नेहमीचं रुटीन सुरू, या गोष्टीला अर्थ नाही। मला आठवते की ज्यावेळेस आम्ही एमपीएससीचा अभ्यास करायचो त्यावेळेस सकाळी 6 वाजतापासून संध्याकाळपर्यंत लायब्ररीत बसलेलं असायचो। खूप जण प्रश्न विचारायचे, निगेटिव्ह टाईपचे लोक खूप असतात, खूप जण प्रश्न विचारायचे की तुम्ही दिवसभर काय करता? तर रिझल्ट आल्यानंतरच समजते की आपण काय करत असतो। त्यामुळे मी सर्वांना म्हणते की आपली मानसिकता टिकवून ठेवा आणि
काय होते की आपण 6 महिने क्लास करतो, 6 महिने क्लासला सर्व शिकवलेलं असते आणि क्लासला गेलं की नेहमी तेच, त्यामुळे आपण क्लास अवॉइड करतो. माझं म्हणणं आहे की क्लासला जाणं, कारण आम्ही 2 वर्ष सतत क्लास केलेला आहे, क्लासला जाणं कधी अवॉइड करू नका. कारण त्याचं मी आन्सर तुम्हाला देते की क्लासमध्ये गेल्यानंतर एक रिचार्ज बॅटरी आपल्यात तयार होते. असं म्हणतात की दुसऱ्यांशी जलस करू नये, पण क्लासमध्ये गेल्यानंतर जर बाजूच्या विद्यार्थ्याला जर काही प्रश्नांची उत्तरं येत असतील तर स्वतःला हाच प्रश्न विचारायचा, मला का नाही येत, मग मी कशासाठी आहे. तुमची कॉम्पिटिशन, तुम्ही स्वतः अभ्यास कराल, मला मान्य आहे, घरी अभ्यास कराल, लायब्ररीत बसून अभ्यास कराल, त्यावेळेस तुम्ही स्वतःच हुशार असता, कारण आपल्याला कॉम्पिटिटिव्हला कोणी नसते. ज्यावेळेस आपण एक्झाम देतो, टेस्ट सिरीज सोडवतो, त्यावेळेस आपल्याला समजते की आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे. आणि अभ्यास करताना एक महत्वाची गोष्ट की ग्रुप डिस्कशन, माझ्या दृष्टिकोनातून मी अभ्यास केलेला आहे, ग्रुप डिस्कशन खूप महत्वाचं आहे. डिस्कशनने क्लासमध्ये असं कोणीच नाही की तो हुशार नाही, कारण तळागाळातून उठून जर एमपीएससीच्या क्लासपर्यंत विद्यार्थी आले तर त्यांनी कुठंतरी कुठली तरी गोष्ट जाणीव निर्माण करून काही ना काही त्यांच्यात बुद्धिमत्ता आहे म्हणून ते इथपर्यंत आलेले आहे. आपण काय करायचं, प्रत्येकाकडून त्याच्यातला पॉझिटिव्ह पॉईंट घ्यायचा आणि ग्रुप डिस्कशन करायचं. आणि मेन म्हणजे निगेटिव्ह फ्रेंड सोडा. चल आज तुला क्लासला सोडतो, काय लेका इतक्या वेळ बसला, लायब्ररीत बसतं, चल थोडासा नाश्ता करून येऊ. ते 10 मिनिटं ते 20 मिनिटं आपल्या आयुष्याचे टर्निंग पॉईंट ठरू शकतात. त्याच्यापेक्षा एखादा चांगला मित्र तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आता ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचे मित्र बनवतात. आणि अभ्यास करताना एक आहे की स्वतःची इच्छा आणि क्षमता स्वतः ठरवा की आपण कुठल्या लेवलपर्यंत पोहोचवू शकतो. आपलं कुठली बाब आपली कच्ची आहे, त्या कुठल्या बाबतीचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. आता सर्वजण हे विचारतात मला की सपोज मी आता PSI झाली, तुम्ही कुठले बुक्स रेफर केले. आता जर गुगल ओपन केलं तर गुगलवर पूर्ण कुठल्या कुठल्या विषयाचे कुठले पुस्तक यूज करायची, टेस्ट सिरीज कशा सोडवायचे, कुठले बुक्स कुठल्या विषयासाठी आहेत, ते पूर्ण लिस्ट तुम्हाला एका क्षणात येऊन जाते. पण मी ज्ञानदीप वाचलं, मी कोळंबे वाचलं म्हणून तुम्ही ते वाचणं हे महत्वाचं नाही. कारण की तुम्हाला काय समजते, तुम्हाला जर ज्ञानदीप मधलं समजत असेल, तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या बुक्स मधलं समजत असेल, तुम्हाला जर अग्रवाल मधलं समजत असेल, तर हे महत्वाचं नाही की तुम्ही पण कोळंबेच वाचलं पाहिजे. तुमची बुद्धिमत्ता कुठल्या बुकमधून काम करते, तुमचं डोकं कुठल्या बुकमध्ये चालते, हे महत्वाचं आहे. आपल्याला काय पटते. माझं म्हणणं आहे की प्रत्येकाचे विचार घ्यायचे, आता प्रत्येकाचा अभ्यास बघायचा आहे. आणि सर्वजण म्हणतात की आम्हाला काय की प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही, आम्हाला वेळ नाही, घरून सर्व कामं करून यावं लागतात. आणि मला असं वाटते की कोणाचीच अशी परिस्थिती नाही की तो एकदम चांगली परिस्थिती त्याची आहे की तू अभ्यास करू शकते आणि करेल आणि त्याला घरून सर्व गोष्टी उपलब्ध होतील. असे मी आजपर्यंत बघितलेले असेच मुलं पुढे गेलेले आहे की ज्यांची घरची परिस्थिती चांगली नाही. मी स्वतःचं एक उदाहरण देते. ऍक्च्युली आता वेळ नाही की तुम्हाला मी माझा प्रवास काय केला आहे ते सांगण्याची वेळ नाही, पण मी स्वतःचं उदाहरण देते की मी सकाळी 6ला निघायची. 6ला निघाल्यानंतर मी सकाळी कॉन्व्हेंटवर जॉब करायची आणि कॉन्व्हेंटला 1 वाजता कॉन्व्हेंट संपलं की माझा 1:30ला क्लास असायचा आणि त्या 1 ते 1:30च्या मधात मी टायपिंगचा क्लास करायची आणि तेही अकोटमध्ये चालत जाऊन. केली तर कुठलीच गोष्ट शक्य नाही, फक्त आपलं काय म्हणतात त्याला एम मोठं असायला पाहिजे. पण कसं आहे की पाय ठेवायला एक प्लॅटफॉर्मही पाहिजे. आपलं ध्येय ठरवलेलं आहे की हो मला ऑफिसर्स व्हायचं आहे, पण आपण माझं असं म्हणणं नाही आहे, कारण सर्व तळागाळातून आलेले आहे. मी स्वतः अकोटला राहिलेली आहे, खारोळे सरांचा क्लास मी केलेला आहे. प्रत्येकजण कुठल्या परिस्थितीतून येतो हे मला माहित आहे की आपल्याला एक प्लॅटफॉर्म की हो मला ऑफिसर बनायचं आहे, पण सध्या मला पाय ठेवायला जागा पाहिजे. एक्झाम आली, कुठलीही एक्झाम आली, फॉर्म भरायचा, आपली क्वालिटी आपल्याला माहित होते.
कारण खूप जण म्हणतात की पेपर दिला पण आन्सर की नाही पाहिली. का? कारण तुला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही. प्रत्येक वेळेस टेस्ट सिरीज द्यायची आणि आन्सर की चेक करायची. आणि क्लासला जे दररोज करंट होते, मला असं वाटते की खारोळे सरांच्या क्लासला आम्ही जेव्हा यायचो की क्लासला जे करंट व्हायचं ते दिवसभर जर आपण काय म्हणतात चालता बोलता जरी डोक्यात लक्षात ठेवलं तर ते मला असं वाटतं की महिन्याचं करंट पूर्ण आपलं दुसरं बुक्स घेऊन वाचण्याची आवश्यकता नाही, एवढे सर आपल्याला उपलब्ध करून देतात. आणि त्यासाठी क्लासला आणि लायब्ररी आल्यानंतर आपल्याला मुलं किती वेळ अभ्यास करतात, किती वेळ देतात, कॉम्पिटिशन किती झालेली आहे. आज पोलीस कॉन्स्टेबलच्या ज्यावेळेस एक्झाम्स होतात त्यावेळेस आता एक्झाम्स घ्यायला रिटर्नसाठी आणि फिजिकलसाठी आम्ही असतो. एक पद राहते हो, एक जागा राहते आणि एका जागेसाठी 500,000 लोकची गर्दी राहते, जे लोक फिजिकल करतात, रिटर्न देतात आणि त्यानंतरही सिलेक्शन होत नाही. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की कॉम्पिटिशन किती आहे. म्हणून कॉम्पिटिशन खूप आहे म्हणून आपण अभ्यास करायचा नाही हे तर काही योग्य गोष्ट नाहीये. कारण क्वांटिटीपेक्षा स्वतः क्वालिटी निर्माण करायची की त्या एका पोस्टसाठी आपण आहो आणि ते पोस्ट मी घेऊनच ठरवणार. कारण खूप जण म्हणतात की भ्रष्टाचार होतो, प्रत्येक गोष्टी होतो. ठीक आहे ना, 10 पोस्ट पैकी 2 पोस्टसाठी भ्रष्टाचार होत असेल, पूर्ण 10 पोस्टसाठी भ्रष्टाचार होत नाही. आणि आपल्याला ज्या 8 पोस्ट आहेत ते त्यापैकीच आपल्याला घ्यायचे. कारण आपली ही परिस्थिती नाही आहे की आपण लाखोनं पैसे भरू शकणार. त्यासाठीच आपण एमपीएससीच्या क्लासला आलेलो आहो. आणि एमपीएससीच्या क्लासला आलो म्हणजे माझं 6 महिन्यात माझी रँकिंग येईल. 6 महिन्यातही रँक येणारे विद्यार्थी मी बघितलेले आहे. त्यासाठी आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी काय करावं लागेल तर पहिले आपल्याला आपलं बेसिक्स क्लिअर करावं लागेल. आता बेसिक म्हणजे काय? बेसिक म्हणजे फक्त मोठे मोठे पुस्तकं घेऊन आणि त्याचा अभ्यास करून आपलं बेसिक पूर्ण होणार नाही. बेसिक पूर्ण होण्यासाठी तुम्हाला 5वीच्याच पुस्तकापासून सुरुवात करावी लागेल. म्हणून कुठलंही असं म्हणतात की एमपीएससीचा अभ्यास स्टार्ट करण्याआधी तुमचं बेसिक कम्प्लीट पाहिजे. बेसिक म्हणजे 5वी ते 12वीचे जे पुस्तकं असतात त्यातून जे मॅथ, इंग्रजी आणि हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स हे जे सब्जेक्ट आहेत, सायन्स, हे सब्जेक्टचे बेसिक्स तुमचे क्लिअर असणे आवश्यक आहे. आणि हे जर क्लिअर नसतील तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि आपल्याला असं वाटतं की कधी कधी पेपरमध्ये आपण खूप मोठं पुस्तक वाचून जातो आणि पेपरमध्ये 4थीच्या पुस्तकातला क्वेश्चन येतो. तर मग सिलेबस एमपीएससीला दिलेला आहे ऑल ओव्हर सिलेबस 5वी ते 12वी. मग का चौथीचं पुस्तक त्याला गृहीत धरल्या जाणार नाही. म्हणून आपल्याला बेसिक पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि खूप जणांचं असं म्हणणं असते की स्वप्न बघतात की मी ही एक्झाम आज पेपर आला, काय रे ते एक्झाम आपल्यासाठी काय छोटी गोष्ट आहे, मी ही एक्झाम काढू शकतो. आणि ते स्वतःशीच खोटे बोलतात. कसं तर एक्झाम येते, एक्झामचा फॉर्म भरला जातो, परीक्षा दिली जाते, परीक्षेचा रिझल्ट येतो आणि खूप जण म्हणतात की माझा पेपर 2 मार्कानं गेला. पुढच्याही वर्षी विचारलं तरी त्याचा पेपर 2च मार्कानं गेलेला असतो. अशी व्यक्ती हे स्वतःशी खोटे बोलतात. आणि स्वप्नाळू माणसे स्वतःशी खोटे बोलतात आणि खोटारडे लोक स्वतःशी खोटे बोलतात. आणि स्वप्नाळू माणसं जी असतात ती स्वतःशीच खोटे बोलतात. म्हणून स्वप्नाच्या बाहेर या. कॉम्पिटिशन काय आहे हे स्वतः समजून घ्या. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त 2च कारणे असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करतो. आपण फक्त एवढंच ठरवतो की मला 100 पोस्ट घ्यायची आहे, आता तलाठीची एक्झाम आलेली आहे, पोलीस भरती आलेली आहे, एमपीएससीची एक्झाम आलेली आहे, मला त्याच्यातली पोस्ट घ्यायची आहे. पण त्या पोस्टसाठी पूर्वतयारी
काय करायची, आपली तयारी कुठपर्यंत आहे, आपल्यात काय त्रुटी आहेत, त्या त्रुटी कशा पूर्ण करायच्या, यासाठी कृती करणं आवश्यक असते. फक्त स्वप्न बघू नका. स्वप्न बघून ते कृतीत आणून पूर्ण करा. आणि खूप साऱ्या लेडीज क्लासला आहेत, त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की असं म्हणतात की एव्हरी इंडिपेंडेंट वुमन बिहाइंड ओपन माइंडेड फादर हू ट्रस्टेड हर नॉट इन द सोसायटी. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक वडील असतो जो तिच्यावर विश्वास ठेवतो, जो समाजावर विश्वास ठेवत नाही. आज ज्या क्लासला आलेल्या ज्या मुली आहेत त्यांच्या आईवडिलांनी ठेवलेल्या विश्वासावर त्या इथपर्यंत आलेल्या आहेत. कारण खूप जण आपण खेडेगावातून आलेलो, आपण खूप जण बघतो की खेडेगावात कसं आहे, 12वी झाली मुलींचे लग्न करतात. आज तुम्ही इथपर्यंत आलेले आहे, MPSCच्या क्लासला आलेले आहे, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला तेवढं प्रोत्साहन दिलेलं आहे, तेवढे ते पैसे पुरवत आहेत. त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करणे आपल्या हातात आहे. आणि त्यांच्या इच्छांपेक्षा आपलं आयुष्य सुधारणे हे आपल्या हातात आहे. आपण MPSCच्या क्लासला आलो म्हणजे आपण काहीतरी वेगळं आहो आणि आपण स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार. यासाठी मला एक कविता आठवते. खूप जणांना मी सांगत असते ते भाषणांमध्ये की एक स्त्री म्हणते की भांग माझा कुंकू तुझ्या नावाचं, हात माझा बांगड्या तुझ्या नावाच्या, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं, बोट माझी जोडवे तुझ्या नावाची, इतकंच काय रक्त माझं उदर माझं आणि बाळ तुझ्या नावाचं, तुझ्याकडे काय आहे रे माझ्या नावाचं. असा प्रश्न एक पत्नी आपल्या पतीला विचारत असते. त्याआधी ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आपण एक स्वतःचं नाव निर्माण करायचं. कारण कसं आहे की सरकारी नोकरी लागल्यानंतर आपलं अस्तित्व बदलते, न ओळखणारी लोक आपल्याला ओळखू लागतात आणि आपलं स्वतःचं आयुष्य बदलते. यासाठी तुम्ही अभ्यास करा, पुढे जा. आणि म्हणून म्हणते की नुसतं स्वप्न पाहू नका, स्वप्नाला सत्यात उतरवा. आणि त्यानंतर खूप जणांचं असं असते की मला हा विषय समजत नाही, या विषयात मला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मी त्या विषयापासून दूर पडणार नाही. तो विषय आपल्याला समजत नाही तर एखादी गोष्ट, सपोज आपल्याला एखादं स्वयंपाकघरात एखादी पदार्थ आपल्याला येत नाही, 1-2 वेळा केल्यानंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाते. तसंच एखादा सब्जेक्ट आपल्याला येत नाही तर मग त्याला पाठ फिरवायची नाही. माझं असं होतं की मी क्लासला असताना मला एखादा सब्जेक्ट जर आला नाही, एखादा विद्यार्थी जर त्यामध्ये पारंगत असला, नॉट अबाउट जलस, पण एखादा विद्यार्थी त्याच्या पारंगत असला, त्याच्याजवळ जाऊन बसायचं, त्याच्याशी मैत्री करायची. कारण त्याच्यात तो पॉझिटिव्ह गुण आहे आणि आपल्याला त्या पॉझिटिव्ह गुणाची काय आहे, आवश्यकता आहे. आणि आपल्यासाठी जे टीचर्स क्लासला शिकवायला असतात ते त्याच गोष्टीसाठी असतात, ते त्या गोष्टीत पारंगत आहेत म्हणून आपण त्यांच्या क्लासला आलेलो आहे. त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन बसायचं, त्यांच्यातला जो चांगला गुण आहे तो आत्मसात करायचा आणि आपल्यातल्या कमजोरी दूर करायच्या. न की त्या कमजोरीला भिवून त्याच्या मागे त्याच्याकडे बघायचं नाही, असं करायचं नाही. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 4 सब्जेक्ट असतात. सपोज आता खूप जणांना बघितलेलं आहे की इंग्रजीची भीती वाटते. ठीक आहे ना, इंग्रजीची भीती वाटते, मग तुमचे 3 सब्जेक्ट तुम्ही कव्हर करा. 100 मार्काचा पेपर आहे, 25 पैकी आउट ऑफ 3 सब्जेक्टमध्ये जर मिळाले 75, आणि कॉम्पिटिशन एवढी आहे की 94, 95, 96वर आउट ऑफ जात आहे आणि एका इंग्रजी सब्जेक्टमुळे आपले दरवर्षी पेपर जात आहेत. तर मग त्या इंग्रजी सब्जेक्टला आपण भ्यायचं नाही, आपण त्याच्याशी मैत्री करायची. असंच बाकीच्या सब्जेक्टबद्दल, जसं बाकीच्यांना इंग्रजी नाही आहे तर एखाद्या व्यक्ती दुसऱ्या सब्जेक्टमध्ये कमजोर असेल तर मग त्याच्याशी मैत्री करायची. जी गोष्ट आपल्याला स्वतःहून मिळत नाही ती गोष्ट भांडून घेण्याची इच्छा पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की क्लासला ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस क्लासमध्ये एक कॉम्पिटिशन समजते.
कारण आपण सेल्फ स्टडी करतो, स्वतःचा अभ्यास करतो, त्यावेळेस फक्त आपल्याला आपण स्वतःसाठी स्वतः हुशार असतो. त्यामुळे कॉम्पिटिशन बघा, बाहेरची कॉम्पिटिशन बघा, कारण एका पोस्टसाठी हजारो लाखो विद्यार्थी आहेत आणि ते एक पोस्ट निर्माण करण्यासाठी त्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना मागे सारून आपल्याला ती पोस्ट घ्यायची आहे आणि तेवढी क्वालिटी आपल्यात निर्माण करायची आहे. आणि त्यासाठी फक्त एकच, आपल्यासारख्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी एकच ऑप्शन आहे की फक्त आणि फक्त अभ्यास. पुस्तक मी घेतलं आणि पुस्तक मी वाचलं याला अर्थ नाही. पुस्तकातून मला किती अंडरस्टँडिंग झालं आणि मी त्याचा पेपरमध्ये किती वापर केला. आणि क्लासला असताना मला म्हणजे असं सुद्धा दिसून येते की खूप हुशार विद्यार्थी आहेत क्लासला, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना येते, पण पेपरला गेल्यावर काय होते काय माहित, पेपरमध्ये गेल्यानंतर रिझल्ट मनासारखा येत नाही, असे मी विद्यार्थी बघितलेला आहे. त्यासाठी आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास निर्माण आधीच झाला पाहिजे. खूप ब्रिलियंट स्टुडंट असतात पण पेपर गेल्यानंतर नेहमी रिझल्ट येत नाही, मी असे विद्यार्थी बघितलेले आहेत. रिझल्ट काय येत नाही की आपल्यात आत्मविश्वास नसतो. इथून आपण घरापासून जर पेपरला जाण्यापर्यंत जर आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाला नाही तर पेपर सोडवताना आपण वर्षभर काय केलेलं आहे हे महत्वाचं नाही. पेपर सोडवताना आपण त्या 1 तासात 3 तासात आपण काय करतो हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. कारण वर्षभर आपण क्लासमध्ये किती पेपर सोडवले, क्लासमध्ये आपली काय मार्किंग होती यावर कुठल्या गोष्टी डिपेंड राहत नाही. आपण जो एक्झाम देत आहे, आपण जो पेपर देत आहे, हा पेपर तो शाळेतला पेपर नाही की ज्यावर फक्त मार्क आणि रँकिंग ठरतो. त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पेपरवर आपला जॉब, आपलं काय म्हणतात त्याला, सर्वस्व दिलेलं असतं आणि ते सर्वस्व ठरलेलं असतं. त्यासाठी हा आत्मविश्वास स्वतःत पहिले निर्माण करा की हा पेपर माझ्यासाठीच आहे. आणि कसं असते, पॉझिटिव्ह जर विचार केले तर पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आणि निगेटिव्ह जर विचार केले तर निगेटिव्ह गोष्टी घडत राहतात. त्यासाठी स्वतःत आत्मविश्वास निर्माण करा की हा पेपर माझ्यासाठीच आहे, मी याची पूर्ण तयारी केलेली आहे आणि ही पोस्ट माझ्यासाठी आहे. पण ते कधी स्वतःचा अभ्यास कृतीत उतरवा, त्यानंतरच हे सगळं होईल. नाहीतर ही स्वप्न बघणे, ही पोस्ट माझ्यासाठी आहे असं जर तुम्ही वर्षभरही म्हटलं आणि तुम्ही जर अभ्यास केला नाही तर त्यातून कुठल्याच गोष्टी उत्पन्न होणार नाही आणि आपण वर्षानुवर्षे क्लासच करत राहू. आणि माझं म्हणणं आहे की कृतीवर जास्त भर द्या, कृती करा आणि तुम्हाला यश हमखास मिळेल. त्याचबरोबर तुम्ही क्लासमध्ये ग्रुप डिस्कशन करा. जो विषय तुम्हाला येत नाही तो विषय तुम्ही स्वतःहून क्लासमध्ये शिकवण्यासाठी तयार व्हा. कसं असते की आपण समोरच्या व्यक्तीला समजावून सांगणे, समोरच्या व्यक्तीला शिकवणे म्हणजे ती गोष्ट, तो पार्ट, तो सब्जेक्ट, तो टॉपिक आपल्याला 10 वेळा वाचावा लागतो आणि 10 वेळा वाचल्यानंतर तो टॉपिक आपला एवढा क्लिअर होतो की तो आपल्या आयुष्यभर लक्षात राहतो. शेवटी सर्वांना एवढंच म्हणू इच्छिते की पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेळा आकाशाला तुझी खरी अवकात. एवढं बोलून मी भावी परीक्षेसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. माननीय खारोडे सरांनी मला तुमच्याशी हितगुज करण्याची संधी दिली आणि याबद्दल मी खारोडे सरांचे धन्यवाद मानते आणि इथेच माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच.